नाही, कोरटकर म्हणजे या सरकारचा जावई आहे. छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अत्यंत हिडीस भाष्य करून हा माणूस बाहेर कसा राहू शकला? त्याला तत्परतेने अटक करण्याची बहादुरी या सरकारने का नाही दाखवली? या सरकारने त्याला जामीन मिळावा याच्यासाठी प्रयत्न केले. त्याला न पकडता त्याला फिरू दिलं. तो मुजोर कुठेतरी जातो, व्हिडिओ काढतो, कुठेतरी जातो, बायकोच्या हातात व्हिडिओ देतो आणि सरकार उघडं डोळे देऊन बघत होती. हे सरकार कोरटकरला शोधू शकत नव्हती. आता सगळ्याच अंगाशी आल्यावर म्हटल्यावर जावईला आणला सुनबाईला भेटायला. जावई फिरतोय, कधी तेलंगणात, कधी कुठे, कधी कुठे, कधी कुठे. हे निव्वळ पडदा टाकलाय. कोरटकर तुमच्या हातातनं गेलाच कसा हे सरकारने सांगायला हवं. कोरटकर, सोलापूरकर महाराजांचा अपमान करतात, संभाजीराजेंचा अपमान करतात आणि या मातीतले आम्ही मूर्खासारखे, शंडासारखे बघत बसतो. एव्हाना या सरकारने महिना कशाला जाऊ दिला? तेव्हाच मुसक्या बांधायला पाहिजे होत्या. तो तेलंगणाला जातोच कसा? हे सरकारचं अपयश होतं. किंबहुना हे सरकारच शिवप्रेमाचं फक्त नाटक करते. यांच्या मनात मात्र शिवाजी महाराजांबद्दल पुतना मावशीचं प्रेम आहे. सर, कुणाल कामरा याच्या संदर्भात जी कविताची प्रसिद्धी झाली त्याच्यानंतर त्याच्या कार्यालयाची जाऊन त्याच्या त्या स्टुडिओची जाऊन तोडफोड करण्यात आली. मात्र कोरटकरांच्या संदर्भात एक वेगळी भूमिका काही लोकांची असं आहे की महाराजांबद्दल प्रेम असतं तर गोष्ट वेगळी ना. आणि आम्ही कायदा हातात न घेणारी माणसं आहोत. कायद्याचं राज्य आहे, कायद्याचं पालन व्हावं एवढीच आमची इच्छा असते. अमोल मिटकरी जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या कोरटकरच्या प्रकरणामध्ये काही नागपूरचे काही पोलीस आहेत ज्यांचे आर्थिक संबंध आहेत. मला ते सत्ताधारी पक्षाचा माणूस हा पोलीस अधिकाऱ्यांच्या हितसंबंधाबद्दल बोलतो म्हणजे गृह खात्यावरती आक्षेप घेतोय. आश्चर्य. तो पण दादांचा माणूस. पण त्यांचं दुसरं म्हणणं असं सुद्धा ही सगळी जी कोरटकर जसा महाराष्ट्रातून पळाला याची जबाबदारी गृह खात्यावर येत नाही. गृह खात्याला तर जबाबदार धरत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की नागपूर पोलिसांचं हे फेल्युअर आहे. पोलीस कोणाच्या अर्थ खात्याकडे येतात की काय? जिल्ह्यात